स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार नगरीत सध्या प्राचीन विज्ञान आणि खगोलशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे। येथील ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या दैत्यसूदन मंदिरात सध्या अनोखा किरणोत्सव सुरू असून सूर्याची सोनेरी किरणे थेट मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीवरील मुकुटावर पडत आहेत। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सध्या लोणारमध्ये इतिहासप्रेमी आणि भाविकांची मोठी गर्दी होत आहे। हेमाडपंथी शैलीचे हे दैत्यसूदन मंदिर सुमारे 1000 वर्ष जुने असून ते आपल्या सूक्ष्म नक्षीकामासाठी आणि अद्वितीय वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहे। या मंदिरात भगवान विष्णूंची अत्यंत आकर्षक मूर्ती असून त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचे मर्दन केल्याचे दर्शविले आहे। प्राचीन वास्तुशिल्पींनी सूर्यप्रकाशाच्या गतीचा अचूक अभ्यास करून या मंदिराची रचना केली होती। याचाच पुरावा म्हणजे हा किरणोत्सव आहे। दरवर्षी 15 मेपासून पुढील 4 ते 5 दिवस हा दिव्य सोहळा अनुभवता येतो। सकाळी 11 ते दुपारी 12:50 या वेळेत सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसूदनच्या मूर्तीला स्पर्श करतात। हजारो वर्षांपूर्वी महाकाय उल्का कोसळून तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर म्हणून आधीच जगविख्यात आहे। प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासादरम्यान या निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्य केले होते, अशीही या भूमीला पौराणिक जोड आहे। सरोवराच्या या महत्त्वासोबतच आता दैत्यसूदन मंदिरातील या भौगोलिक आणि आध्यात्मिक चमत्काराची चर्चा पुन्हा एकदा जगभर सुरू झाली आहे। गेल्या काही वर्षांत या किरणोत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचल्याने लोणारमधील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून हा अद्भुत क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला आहे। आत्ताच आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दैत्यसूदन मंदिरामध्ये श्री विष्णू यांना सूर्यकिरण अभिषेक करतानाचं एक विलोभनीय दृश्य बघितलेलं आहे। खगोलशास्त्र व वास्तुशास्त्र याचा एक अनोखा मिलाप आपण या मंदिरामध्ये बघितला। सूर्यकिरण जेव्हा उत्तरायण चालू होते, जेव्हा आपला झिरो शॅडो सावली पडते, तेव्हा हा सूर्यकिरणांचा जो बीम आहे तो पूर्ण विष्णुदेवाच्या डोक्यापासून तर पूर्ण अंगावरून पायापर्यंत नखापर्यंत पूर्ण विष्णू भगवानाला सूर्यकिरणांमध्ये नाव घालतोय, असा अभिषेक करतोय, असं विलोभनीय दृश्य आपल्याला इथं बघता येते। भाविक भक्त मोठ्या संख्येने आपल्या लोणारमध्ये येतात व हा एक किरणोत्सव, हा मेळा बघायला येतात। हा किरणोत्सव 5 दिवस चालत असतो आणि याचा टायमिंग आहे 11 ते 12 या दरम्यान हा किरणोत्सव चालतो। तरी आपण सर्वांनी भाविक भक्तांनी या किरणोत्सव बघावा व लोणारचे एक विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवावं, असं मी लोणारकर टीमकडून मागणी करतो। धन्यवाद। लोणार नगरीमध्ये आज मी दर्शनाला आलेली होती, कारण मी लोणारचीच आहे। तर इतका छान आणि सुंदर आणि अमूल्य क्षण होता हा, जो मी माझ्या डोळ्यांनी बघितला। सूर्यदेवता साक्षात आपल्या म्हणजे विष्णू भगवानाला दर्शन देत आहे। इतकं छान वाटलं की तुम्हाला काही सांगू शकत नाही मी माझ्या भावना, कारण माझ्या डोळ्यात अश्रू आले अगदी आरती करताना। तर खूप छान आणि सगळ्यांनी खूप छान आरती म्हटली, सगळं काही, आणि स्वच्छता पण आता खूप छान झालेली आहे। लोणारची प्रगती मार्गावर आहे लोणार, हे मी नक्कीच सांगू शकते आणि मला खूप आवडलं हे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।